ऑलराईट, सो या भारत देशामध्ये वोक लिबरल्स आणि जे लेफ्टिस्ट कम्युनिटीतली माणसं आहेत ना, त्यांना बेसिकली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून बराच प्रॉब्लेम आहे. आणि गेली कित्येक वर्ष ते फक्त छाती कुटत आली आहे की त्यांना ती व्यक्ती आवडत नाहीत. विच मेक्स सेन्स ऑल्सो बिकॉज So he's the most dangerous man I've ever met. Because in just one meeting, he almost had me convinced that we are in the wrong. एनी विच वेज आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की लेफ्टिस्ट किंवा लिबरल्स किंवा सो कॉल्ड वोक कम्युनिटीतली जी माणसं असतात त्यांना बेसिकली भारताची संस्कृती आवडत नाही, भारताची सभ्यता आवडत नाही, भारताची सहनशीलता त्यांना दिसत नाही, भारताचे संस्कार त्यांना आवडत नाहीत, मेनली हिंदू संस्कृती त्यांना आवडत नाही. त्याचबरोबर भारताची जी मूल्य आहेत ज्याच्यावरती भारत देश गेली कित्येक वर्ष सुखानं नांदतोय अशा बऱ्याच गोष्टींपासून त्यांना प्रॉब्लेम आहे. सो त्याचमुळे त्यांना राष्ट्रवाद राष्ट्रप्रेम याही गोष्टींची प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्याचमुळे या सगळ्या कारणांमुळे बेसिकली या लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकर हे आवडत नाहीत. पण ज्या वेळेला मला असं कळलं की अशीही काही माणसं आहेत की जी माणसं लेफ्टिस्टमध्ये मोडत नाहीत, लिबरल्समध्ये मोडत नाही, सो कॉल्ड वोक कम्युनिटीमध्ये सुद्धा ती मोडत नाहीत, तरी सुद्धा त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून प्रॉब्लेम आहे. आता ज्या वेळेला मला हे गणित थोडंसं सोशल मीडियावरती दिसलं त्यावरनं माझी उत्कंठा या सिनेमाला घेऊन, ज्या सिनेमामध्ये अखंड भारताचं स्वप्न ज्या व्यक्तीने पाहिलं असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल माझी उत्कंठा खूप जास्त वाढली आणि मला हा सिनेमा अगदी आवर्जून पाहायचा होता. ऑनेस्टली स्पीकिंग माझ्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल फारसं काही ठाऊक नाहीये. ऑफकोर्स लहानपणी आपण वीर सावरकर हा जुना सिनेमा एक पाहिला होता, अगदी अर्धवट तो पूर्णतः आता खरं तर आठवतही नाही. आणि त्याचबरोबर सावरकरांबद्दल एक दोन ठिकाणी थोडाफार उल्लेख होता इतिहासात, अगदी तितकंच. पण जी लेफ्टिस्ट लिबरल या भागामध्ये मोडत नाहीत पण तरी सुद्धा त्यांना सावरकरांपासून प्रॉब्लेम आहे, तर तो नक्की का आहे त्याच्या मी थोडंसं मुळात शिरले. आणि तेव्हा मला समजलं की मुख्यतः दोन कारण आहे जी नेहमी ते सांगत असतात आणि त्यांना ट्रोल करत असतात. कारण नंबर एक की त्यांनी माफीनामा लिहिला होता ब्रिटिशांना की माझी इथून सुटका करा, मी तुमचा ओबिडियंट सर्वंट आहे वगैरे वगैरे. आणि कारण नंबर दोन त्याच्यामध्ये त्यांनी पेन्शनवरती म्हणजे त्यांनी पेन्शन मागण्यासाठी त्यांनी पत्र लिहिली होती आणि ते पेन्शनवरती जगत होते बराच काळ, जी पेन्शन ब्रिटिशांकडनं दिली जात होती त्या काळात. सो अशा बऱ्याच इतरही गोष्टी आहेत पण मुख्यतः ही दोन कारणं आहेत. सो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सिनेमाचा एक शॉर्ट रिव्ह्यू देणार आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, या सिनेमाचा प्लॉट 1857 पासून सुरू होतो तर अगदी 1950 पर्यंत. आणि ओव्हरऑल हा जो काळ आहे या काळामध्ये तब्बल 28 ते 30 वर्षांचा तुरुंगातला जो प्रवास आहे सावरकरांचा तो संपूर्ण दाखवला गेलाय. त्याचबरोबर सायमल्टेनियसली बाकीच्या ज्या घडामोडी देशात होत होत्या आणि जगभरातही होत होत्या, वर्ल्ड वॉर आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ते सगळं अतिशय उत्तमरित्या आणि ऑन पॉइंट आणि चोखपणे त्यांनी कव्हर केलंय. दुसरी गोष्ट या सिनेमाची ऍक्टिंग. आता मुख्यतः ऑफकोर्स हा रणदीप हुडा प्रोड्युसर आहे, रणदीप हुडा डिरेक्टर आहे या सिनेमाचा आणि रणदीप हुडा स्वतः सावरकरांची भूमिका प्ले करतोय. त्याच्यामुळे हा सिनेमा पूर्ण ज्या वेळेला संपेल त्यावेळेला तुम्हाला असं समजेल की हा सिनेमा रणदीप हुडाच्याच अवतीभोवती फिरतोय. ऑफकोर्स कारण नावच ते आहे. पण इतरही कलाकारांना बऱ्यापैकी स्पेस दिलेली आहे की आपल्याला म्हणजे टिळक कोण आहेत, आपल्याला चाफेकर बंधू कोण आहेत, आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस कोण आहेत आणि त्याचबरोबर भगतसिंगजी आहेत किंवा चंद्रशेखर आझाद आहेत. तर ह्या सगळ्यांवरती हवा तितका इम्पॉर्टन्स दिला गेलाय आणि ते मला जाम आवडलं. आणि ज्यावेळेला राष्ट्रवाद राष्ट्रप्रेम या विषयावरती कुठचाही सिनेमा बनतो त्यावेळेला ऑनेस्टली स्पीकिंग एकतर असे सिनेमे फार कमी बनतात ज्याच्यामध्ये पाकिस्तान प्रेम दाखवलं जात नाही. नाहीतर बॉलिवूडचे टिपिकल जे सिनेमे असतात राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेमचे ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. सो त्याच्यामुळे मला हा सिनेमा त्या कारणाने आवडला की प्युअर राष्ट्रवाद तुम्हाला इथे फील होतो. आता पुढची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा सिनेमा तब्बल 3 तासाचा आहे आणि जेन्युइनली स्पीकिंग हा सिनेमा एक ड्रॅगडाऊन करून थोडासा 2.5 तासांचा बनवू शकले असते जर काही शॉर्ट्स तुम्हाला अजून जास्त कट आणि ड्रॅगडाऊन करता आले असते. तर मला असं वाटतं जेन्युइनली हा सिनेमा 2.5 तासांचा सुद्धा बनवू शकला असता. पण हरकत नाही. मला असं वाटतं की जर तुम्हाला डिटेल्ड हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल आणि जर तुम्ही फक्त एक फन म्हणून किंवा एंटरटेनमेंट म्हणून या सिनेमाला जाऊ नका. हा सिनेमा तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे आणि जेवढेही फॉन्ट्स स्क्रीनवरती येतात तर ते फार पटकन जातात. त्याच्यामुळे शांततेत हा सिनेमा बघा. हा सिनेमा तुम्हाला आयुष्यभराचा जो इतिहासाला तुम्ही मुकलेला आहात तर तो इतिहास तुम्हाला शिकवून जातो. आता शेवटचा प्रश्न ह्या सिनेमाला घेऊन, हा सिनेमा एक प्रोपॅगंडा आहे का?
ऑनेस्टली स्पीकिंग 10 to 20% साठी असं वाटू शकतं, कारण हा सिनेमा आत्ता रिलीज होतोय जिथे इलेक्शन्स अगदी मला असं वाटतं इट्स अराउंड द कॉर्नर आणि इलेक्शन्स आता होऊ पाहत आहेत आणि त्याच्या जस्ट आधी हा सिनेमाचं येणं. नाव दिस मस्ट बी अ कोइन्सिडन्स बिकॉज ऑनेस्टली स्पीकिंग रणदीप हुडाने स्वतः हे सांगितलंय की त्याला हा सिनेमा 26 जानेवारीला रिलीज करायचा होता ह्या वर्षी. त्याच्यानंतर त्याला डेट नाही मिळू शकली. त्याच्यानंतर त्याने 15 ऑगस्टची तारीख निवडली. त्याला त्याही दिवशी ती तारीख मिळाली नाही. पण हा सिनेमा आत्ता येणं, जर तुम्हाला वाटत असेल की हे एक बीजेपीकडनं किंवा RSS कडनं एक मला असं वाटतं स्वतःचं प्रोपेगंडा आहे किंवा काँग्रेसच्या विरोधी आपल्याला जर का भडकवायचा एक त्यांची एक पद्धत असू शकते, तर असं नाहीये. पण एक 10-20% तुम्हाला ते जाणवू शकतं. बाकी मला असं ऑनेस्टली जाणवलं नाही. या सिनेमामध्ये महात्मा गांधीजी महात्मा बनण्याच्या आधी जे मोहनदास करमचंद गांधी हा माणूस कोण होता, ही व्यक्ती कोण होती, हे दर्शवलं गेलंय आणि तेच मला सगळ्यात जास्त आवडलं. आपण इंग्रजांच्या बाजूने लढलो तर उद्या तेही आपल्याला मदत करतील. इनफॅक्ट स्वातंत्र्यवीर सावरकर ही व्यक्ती कोण होती हे अख्खा सिनेमा तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर ते स्वातंत्र्यवीर का बनले त्याही गोष्टी तुम्हाला कळतात. सो ओव्हरऑल मला हा सिनेमा प्रचंड आवडलाय. हा सिनेमा बघण्यासाठी आवर्जून जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा सिनेमा खूप स्पेशल आहे. राष्ट्रवाद राष्ट्रप्रेमवरती जितके सिनेमे बनतात त्यांचं बजेट फार कमी असतं. इनफॅक्ट याचंही बजेट फार कमी आहे. 15 करोडमध्ये हा बनलाय. 1-2-3 ठिकाणी VFXच्या सीनमध्ये तुम्हाला ते जाणवेल. स्पेशली जो जेलचा जो संपूर्ण बिल्डिंग जी तुम्हाला दाखवली गेली किंवा काही विस्फोटक ज्या वेळेला गोष्टी होतात तेव्हा. बट आय थिंक दॅट्स ओके, कारण हा सिनेमा काही तुम्हाला ब्रह्मास्त्रसारखे खूप मोठ्या जायंट असे VFXचा अनुभव देणारच नाहीये. हा सिनेमा तुम्हाला खरा इतिहास शिकवणार आहे. त्याच्यामुळे इतिहासावर फोकस करा. बाकी हा संपूर्ण रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते मला कळवायला विसरू नका. आणि आय एम गोइंग टू गिव्ह लिटरली 4 स्टार्स टू दिस फिल्म आउट ऑफ 5, कारण मला हा सिनेमा प्रचंड आवडला. हार्डवर्क दिसतंय. पहिलाच सिनेमा डिरेक्टोरियल डेब्यूट आहे रणदीप हुडाचा आणि तरी सुद्धा मला हा सिनेमा खूप खूप भारी वाटला. तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला ते प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर डोंट फॉरगेट टू शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड विथ युअर फॅमिली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. शस्त्राचं उत्तर मी ठेवतो शस्त्र. मुझे गांधी से नहीं अहिंसा से नफरत है. इतिहासांच्या पान